नमस्कार मंडळी. तर कसे आहेत सर्व मजेतच असाल. तर आता झाली का सर्वांची दिवाळीची साफसफाई. तर माझी आता दिवाळी जवळ येत आहे, तरी काही ना काही तरी काम राहूनच जात आहे. तर आता फायनली बाकीची सगळी कामे आवरून झालेली आहे. फक्त आता कपडे वगैरे धुणे धाणे हे सगळं राहिलेलं होतं. चला म्हटलं आज हे सुद्धा काम पूर्ण करून घ्यावे. त्यानंतर आज नाश्त्यामध्ये बनवायचा होता पास्ता, आणि पास्ता आता बरेच दिवसानंतर मी पास्ता बनवत आहे. कारण डेली म्हणा की हप्त्यातून म्हणा असा पास्ता बनतच नाही, कारण हे आपल्या आरोग्यासाठी हेल्दी नसतोच असंच समजून आम्ही नेहमी पास्ता खात नाही. आणि त्यानंतर आज खूप इच्छा झाली होती, तर असतं एखाद्या वेळेस अनहेल्दी खायला पण मज्जा वाटते. आणि मॅगी तर अजिबातच नसते. तर त्यानंतर मस्त असा पास्ता बनवून घेतला मी, आणि म्हटलं चला आज थोडंसं अनहेल्दी खाल्लं तर त्याच्याबरोबर थोडंसं हेल्दी खाव म्हणून इथे मी मस्त अशी बीट कट करून घेतले. आणि अशाच निमित्ताने मुलं बीटसुद्धा खातील म्हटलं, तर मस्त अशी बीट कट करून घेतले. आणि बीट खाण्याचे फायदे तर खूपच जास्त आहेत, बघू शकता. मग सगळे बीट अगदी 5 ते 10 मिनिटात फिनिश झाले. त्यानंतर लगेच म्हटलं चला आता भरपूर कपडे काढलेले होते आणि आवरावर पण करायचे होते, म्हणून म्हटलं स्वयंपाकाचं पहिले आवरून घेते आणि मग बाकीचे कामं होत राहतील. म्हणून मग मी इथे आता फुलकोबीची भाजी आणि वरण कुकरला लावलं, आणि इथे आता पटपट अशा चपात्या टाकून घेतल्या. मी म्हटलं एकदाचं स्वयंपाकाचं आवरलं की मग हे जेवण वगैरे झालं यांचं की मग आपल्याला टेन्शन वगैरे राहत नाही, म्हणून पटपट चपात्या लाटून घेतल्या. तर तुमची झाली का दिवाळीची साफसफाई. तर आता माझी तर ऑलमोस्ट होत आलेली आहे. भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत आणि व्यवस्थित लावलीसुद्धा आहेत. त्यानंतर आज जायचं होतं मार्केटला, तर मग आता इथे पटपट असं रेडी झालो. आणि दिवाळीची शॉपिंग राहिलेलीच होती, म्हणजे सगळ्यांना कपडे घ्यायचे होते. तिथे आम्ही आता निघालो. तर मार्केटमध्ये गेल्याच बघू शकता इतकी जास्त गर्दी, आणि गर्दी बघूनच आम्ही थोडंसं टर्न झालो. आणि इथे यांनी मस्त बनाना शेक फालुदा मस्त एन्जॉय केला, आणि मी फक्त यांचा चेहरा बघत राहिली. कारण मला थंड अजिबात खात नाही, मला थंड अजिबात जमत नाही, कारण मला वाताचा त्रास होतो. त्यामुळे फक्त मी यांचा चेहरा पाहत राहिली. पण मी यांना अशी सोडणार नव्हती. तर मला समोर मग नाश्ता करायचा होता, समोसा कचोरी. तर यांनी पहिले यांचं करून घेतलं. इथे मस्त अनुसुद्धा बदाम शेक एन्जॉय करत होता, आणि अहोंनी फालुदा घेतला. त्यानंतर मग लगेच आम्ही शॉपमध्ये गेलो कपड्यांच्या. इथे बघू शकता तुम्ही. तर इथे पण भरपूर अशी गर्दी होती, म्हणजे आता दिवाळी म्हटलं म्हणजे गर्दी तर राहणारच आहे. तर पहिल्या दुकानात बघितले पण तेवढे काही आवडलेच नाही कपडे. तर अशा याच्यात खूप कन्फ्यूज होतं की नेमके कोणते घ्यायचे काय घ्यायचे. तर सर्वात आधी तर यांच्या शॉपिंगची सुरुवात झाली. माझी तर मी बाजूलाच ठेवली होती. तर त्यानंतर मग इथे भरपूर गर्दी पाहून तेवढी व्हेरायटी पण वाढली नाही, म्हणून मग इथे बघितले, आवडले नाही आवडले. दुसऱ्या दुकानामध्ये मग आम्ही गेलो, आणि तिथे सुद्धा तेवढी काही खास व्हेरायटी नव्हती. म्हणजे आज खूपच जास्त दगदग झाली, आणि बऱ्यापैकी म्हणजे हाल खूप झाले. आणि अशी दगदग केली की नाही खूप जास्त कंटाळा येतं. तुम्हाला सुद्धा येतो का नक्कीच कमेंट करून सांगा, कारण मला इथून तिकडून इकडे गेलं की खूप जास्त त्रास होतो. आणि इकडे बघू शकता. मग आता फायनली इकडे आलेलो आहे, आणि इथे सुमितने ट्राय केलेले आहे 1-2 ड्रेस. तर इथे मग थोडंसं वेटिंगवर थांबलो आम्ही. इथे माझा चालू होता थोडासा टाईमपास, आणि अनु करत होता शूट. तर थांबलो. त्यानंतर इथे 2 ड्रेस सिलेक्ट केले, म्हणजे या शॉपमध्ये आवडले. तर मग इथे 2 सिलेक्ट झाल्यानंतर लगेच मग घेऊन घेतले. आणि त्याच्यानंतर मग सुमितची तर झालीच होती ऑलरेडी ड्रेसची चॉईस. त्यानंतर मग आता अर्णवचं बाकी होतं. मग त्यानंतर आम्ही 3ऱ्या शॉपमध्ये गेलो अर्णवसाठी, आणि इथे आता त्याच्यासाठी बघत आहो. तर फायनली अर्णवला सुद्धा आता या शॉपमध्ये पसंत आलेले आहेत कपडे. आणि त्याच्यानंतर मग अर्णवचे सुद्धा सिलेक्ट झाले. त्यानंतर मग त्याच्या पप्पाची शॉपिंग राहिलेलीच होती. तर त्याच्या पप्पांचे कपडे बघायला मग आम्ही अहोंची कपडे बघायला इकडे आलो, आणि इथे बघितले. तर त्यांना तेवढे काही आवडलेले नाही. इथले 1-2 शर्ट्स वगैरे बघितले पण तेवढं काही आवडलं नाही. आता दिवाळीच्या म्हणजे यावेळेनं 22 डिसेंबरला यांचा बड्डे असतो, पण नेमका तेव्हाच दिवाळी आलेली आहे. आणि
यांचा बड्डे पण आता दिवाळीतच सेलिब्रेट होणार आहे. दरवर्षी 22 ऑक्टोबरला दिवाळी नसते. तर आता इथे हे एक शर्ट केलेलं आहे. कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एक ब्लॅक कलरचं घेतलं. चला बाबा, एकदाची झाली फायनली शॉपिंग. आणि आत्ता अहोंची तरी राहूनच गेलेली होती. तर फायनली आता आम्ही आलो संस्कृतीमध्ये. आणि इथलं हे सर्वात छान असं शॉप आहे. आणि इथे आता अहोंनी बघत आहेत. आणि अर्णव सुमित दोघांची पण आता झालेली होती ऑलमोस्ट. फक्त आता माझी आणि अहोंची राहिलेली होती. पण माझी एनर्जी पूर्णपणे गेलेली होती. मला एक म्हणजे बिलकुल चालण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. तर अहोंना बोलले की माझी शॉपिंग तुम्ही राहू द्या, आज मी नंतर कधीतरी घेईल, तुम्ही घेऊन घ्या. त्यानंतर इथे अहोंसाठी 2 पॅन्ट सिलेक्ट केले. आणि आधी एवढी छान व्हेरायटी दाखवली नाही, त्यानंतर मग छान दाखवले. तर अहोंनी ट्राय केले आणि हे 2 पॅन्ट इथे सिलेक्ट केले. आणि त्यानंतर मग झाली बाबा एकदाची यांची शॉपिंग. तर अहो बिल पाहून थोडे टेन्शनमध्ये आलेले असं वाटत आहे. तर मी ऑलमोस्ट एनर्जी माझी पूर्णपणे गेलेली होती. आणि मग मी बाहेरच थांबलेली. आणि बघू शकता आता एकसारखी पाहत होती यांच्याकडे. आणि त्यांना बोलले की आता घरी चला पटकन, मला घ्यायचंच नाही आहे आता. त्यानंतर मग मला इथे त्यांनी समोसा कचोरी नाश्ता केलवला. आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. असाच होता आजचा दिवस, सकाळी कामाचा, दुपारी शॉपिंगचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा आत्ता घरी पोचलेलो आहे. आणि एवढी सारी शॉपिंग झालेली आहे. चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.